नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन काय नेमक्या मागण्या केल्यात आणि त्यामागचं राजकारण काय पाहूयात. गेल्या 2 दिवसांपासून नीट प्रवेश परीक्षा पेपर फुटी विरोधातलं आंदोलन काँग्रेसनं हायजॅक केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आजही राहुल गांधींनी मोठी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर गंभीर आरोप केलेत. तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली आहे. हे सगळं करण्यामागे काँग्रेसची साधी सोपी रणनीती दिसतेय. ती म्हणजे CJPनं तयार केलेल्या आंदोलनाचा पुरेपूर फायदा घेऊन सरकारला अडचणीमध्ये आणायचं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे महिला आरक्षण कायदा. मोदी सरकारला शक्यतोवर या कायद्याचं श्रेय घेता येऊ नये अशी काँग्रेसची भावना दिसतेय. तो कायदा अंमलात आणण्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना गरजेची आहे. त्यासाठी त्यांचं स्वतंत्र विधेयक 2/3 बहुमतानं मंजूर करून घ्यावं लागणार आहे. नेमकं हेच विधेयक आत्ताच्या अधिवेशनात सरकारला मांडता येऊ नये असा काँग्रेसचा प्रयत्न दिसतोय. त्यातून सरकारलाच मार्ग काढावा लागणार आहे आणि म्हणूनच सभागृहात उद्या काय घडतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी नेमके काय आरोप केलेत ते पाहूयात. धर्मेंद्र प्रधान, who has failed as an education minister, who is known to be corrupt, should be relieved of his duties. 100% legitimate demand. Nothing wrong with it. He has shown India and the world that he is incapable of running this system. Exam leaks are happening one after the other. So this is a completely legitimate demand. Second demand, every single person who raised a finger on our students, and it doesn't matter who he is, the people who ordered it and the people who executed it should be made accountable. And the third thing is that the man who is running this entire system, the man who is finally accountable to all this, should have the decency to apologize to the students for what has happened. तर काँग्रेस इतकी आक्रमक का झालेली आहे त्याच्या मागचे नेमकं राजकारण काय ते पाहूयात. महिला आरक्षण हा मोदी सरकारचा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे आणि तोच या अधिवेशनात येऊ नये यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. मतदारसंघांची पुनर्रचना केल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणं कायद्यानं शक्य नाहीये. यंदाच्या अधिवेशनामध्ये मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार आहे अशीही चर्चा आहे आणि हे काँग्रेसला नकोय. ते विधेयक सहजासहजी अधिवेशनामध्ये मांडून मंजूर होऊ नये असा काँग्रेसचा प्रयत्न आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल आणि उभाटाचे फुटीर खासदार NDAमध्ये गेल्यानं विधेयकासाठी जवळपास पुरेसं संख्याबळ हे भाजपाकडे आहे, सरकारकडे. अशा परिस्थितीत आकडेवारीतून सरकारचा पराभव करणं शक्य नाहीये. त्यामुळे बहुमतासाठी हे विधेयक येऊच नये यासाठी काँग्रेसचे प्रयत्न आहेत. म्हणूनच नीटचं आंदोलन रेटून सरकारला अडचणीमध्ये आणण्याची रणनीती असू शकते. तर राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. नीटच्या परीक्षेचा उद्रेक पुढे करून संसदेमध्ये जी महत्वाची विधेयकं सादर केली जाणार आहेत ती विधेयकं कशी या पार्श्वभूमीवर चुकीची आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून नक्कीच होणार. विरोधी पक्षाचं काम हे सत्ताधारी पक्षाला अधिकाधिक अडचणीत आणणं हेच असतं आणि सत्ताधारी पक्षाचं काम याच्यावर मात करणं असतं. नीटचा उद्रेक पाहून डिलिमिटेशन सारखं महत्वाचं विधेयक आणू नये आणि हे विधेयक इतक्या घाईघाईत मंजूर करून न घेता त्याच्यावर नीट विचार व्हावा आणि आधी विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण चर्चेला घ्यावेत. वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटत आहेत, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्याचं रूपांतर रस्त्यावर झालेल्या आंदोलनामध्ये आहे, दिल्लीत सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आणि देशभर पडसाद उमटत आहेत.
कदाचित काँग्रेसचा हाच विचार असावा असं गृहीत धरून भाजप त्यांची व्यूहरचना करणार. त्यांचा बचावाचा प्रयत्न अर्थातच असं राहणार की विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याचं कारण पुढे करून इतर महत्वाची विधेयकं मांडण्यास मंजूर करण्यास काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांनी विरोध करू नये. आगामी काही दिवसातच याचं चित्र स्पष्ट होईल आणि यातून दिसून येईल की नक्कीच काँग्रेस हे सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उपयोग करते का. कारण काल त्यांचं आंदोलन अनपेक्षित होतं. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस नेते जातील का याविषयी ठामपणे काही खात्री नव्हती, पण अचानक ते आंदोलन झालं. त्याचे पडसाद आता देशभर उमटत आहेत आणि येते काही दिवस हाच मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे.